नाशिक. चला आता आम्ही निघतो नाशिकवरून. तर फायनली आम्ही आज डिसाईड केलं की आम्ही जाणार आहोत उज्जैनला. इकडून आता सरळ उज्जैनला निघू. उज्जैन आहे 450 किलोमीटर. चला, दीपक बाबू रेडी आहेत. त्यांची सॅडल बाईक माउंट करून सर्व रेडी. आणि आपली उभी आहे इकडं NS. चला आपण पण आपली बॅग माउंट करून घेऊ आणि निघूया. आज आहे आपला उज्जैन राईडचा डे 2. आम्ही आहोत नाशिकला. हॉटेल संतोष कॅफे लॉजिंग मध्ये थांबलो होतो काल आपण. रूम तुम्ही स्टार्टिंगला बघितली कशी आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही निघालो आहे नाशिकवरून. नाशिकमध्ये जात होतो. वाजलेत सकाळचे 7:40. हायवेला लागलो आहे. जेवढा लांब घेतलं तेवढा लांब घेऊन जायची गाडी. फायनली आम्ही नाशिक शहर बायपास करून सरळ आलो नाशिक सिटीच्या बाहेर. मी थांबलो जरा पाणी ब्रेकसाठी. रूममध्ये निघाल्यापासून पाणी नव्हतं पिला. ग्लोव्स पडला एक. आला टँकवरच राहिला. तर इथे कुठला तरी किल्ला दिसला आम्हाला. किल्ले ललिंग. तो काय पूर्ण चांगला आहे वरती. तो बांधकाम तर चांगलं आहे. फायनली धुल्याला पोचलो आम्ही. वाजलेत 10:30. 3 तासात नाशिकवरून धुल्याला आलो. तरी पहिला हॉटेल बघूया, नाश्ता विश्ता करू. तर आरामात गाडी चालवायला लागते. मध्ये तर कुठली तरी एक आयटीची गाडी दिसते आम्हाला. घेऊन तिथं कॅप्चर केलं स्पीड त्यांनी माहीत नाही आमचा. इथं नाश्ता करायला थांबलेलो नागावला. थोडा नाश्ता केला तर निघू. तर फायनल आता आपण थोड्या टायमात पोहोचू शिरपूरला. शिरपूरवरून जवळपास 20 ते 25 किलोमीटर असतं आपली बॉर्डर. आता आपण एंटर करू MP मध्ये. चला, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते की नाही माहीत नाही, पण समोर पूर्ण ढगाळ वातावरण झालंय. पाऊस येणार वाटतं. कुठं भेटतं काय माहीत पाऊस आता.
पावसाने चांगला झडपला रे बाबा. आता आलो हे बघा चली उठा सॉस बीस थोडी चुकत. इकडे एका ढाब्यावर थांबलो जेवायला. सगळं जेवण घेऊन झालं. निघू जरा 5 मिनिटात. कोंबडा लई फिरते इथं. उचलू प्यायला. तर आता वाजले 3:05. आम्ही थांबलो जेवायला. इंदोर आहे इथून 80-85 किलोमीटर्स. उज्जैन आहे 130 किलोमीटर्स. हा आपला नाशिक इंदोर रोड हायवे. जवळपास 6:30-7 वाजतील आम्हाला जायला उज्जैनला. MP च्या एंट्रन्सला जो पाऊस भेटला ना आम्हाला मजबूत, जवळपास अर्धा तास पावसाने घेतला. त्याच्यानंतर सेंधवाई इथं एक ॲक्सिडेंट झाला होता एका रायडरचा. इथं फुल ट्रॅफिक जाम. तिकडे 15-20 मिनटं गेली असेल आमची. आता अजून बऱ्यापैकी आम्ही गेलो असतो. पाऊस तर फुल जोरात होता. हो हार्ली डेव्हिडसन. काय आवाज आहे गाडीचा. हां हे आपले दीपक भाई चालले डॉमिनर. 600 kilometers completed. हो 600 किलोमीटर कंप्लीट झाले आपल्या राईडचे. शेवटचे 50-60 किलोमीटर बाकी असते शेवटचे. कोणतरी एक नवीन रायडर जॉईन झाला आहे आम्हाला जवळपास. आणि जेवण निघाल्यापासून आमच्या सोबतच आहे रोविंग मोहित यूट्यूब चॅनल. तर आम्ही पोचलो आता इंदोरला. आता इथून अजून 1.5 तास आहे उज्जैन. जवळपास 75 किलोमीटर बाकी आहे. हे आपले रोहित भाई इंदोरचेच आहेत. चलो मोहित भाई. असे नवीन नवीन मित्र बनवत जायचे आपल्या राईडला. कोण ना कोण भेटतो. तर फायनली पोचले उज्जैनला. वाजले 6:51. हाय करा. हाय आली बाबा. 700 किलोमीटर झाले माझे. 700 डॉट 700 आले. नाही पूर्ण घरनं. तर आम्हाला रूम भेटलेली आहे महाकालेश्वरच्या भक्त निवासामध्ये. तर इकडून डायरेक्ट भक्त निवासला जाऊ. तिथं पार्किंगची सोय आहे आपली. तिथंच पार्किंग करू. थोडा आराम करू आता. चला आहे भक्त निवास इथला. चला आलो महाकालेश्वर भक्त निवास. ठीक आहे. तर वाजलेत 9:15. आम्ही आता रेस्ट करून आलो. हा आहे आपला महाकालेश्वर मंदिरचा मेन गेट. आणि आम्हाला समजलं काय ते 9:30ला बंद होतो. तर बोललो जाऊन आधी दर्शन करून घेऊया. लाईन काही जास्त दिसत नाही. चला आधी दर्शन करून घेऊ पटापट.
आतमध्ये मोबाईल घेऊन जाण्याचा अलाउड नाही, तर मोबाईल आता इथंच ठेवतो. यात लॉकरची सुविधा. मोबाईल कॅमेरा ठेवून आधी दर्शन घेऊन येतो. चला बाय बाय. आम्ही आलो होतो 9:15 वाजता. आत्ता वाजलेत 9:30. जवळपास 15 मिनटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. हा आहे आपला मेन गेट. आणि हा इकडूनच जर तुम्ही सरळ गेला इथूनच तुम्हाला एंट्रन्स भेटेल मंदिराकडे जाण्याचा. आता आम्ही इथं थोडा वेळ फिरू आणि नंतर मग रूमवर जाऊन आराम करू.